काव शालू, हे आपल्या घरची बुडी कोण अशी करते हो? नीरा जेव्हा पण तेव्हा भांडतच राहते. नीरा बिचारी, तिला काय माहित भांडणं काय वाटतं तर. तिला बीर तोडते बी भांडली नाही तर. कधी ना कधी कधी ना कधी तिला कोणतं ना कोणतं कारण पाहिजे. नीरा भांडण करत राहते, नीरा भांडण करत राहते बुडी. सुखानं काही जगू देत नाही आपल्याला. इतू यास मागं लागन तर त्या माधुरीच्याच मागं लागन, कोणाच्या मागं लागतच राहते हे. हो ना ताई, काय मी काऊन अशी करते तर नीर आपल्याच मागं लागते. जेव्हा पण तेव्हा नीर कोणा ना कोणाला भांडत राहते. अहो रेखाताई शालताई तुम्हाला सांगतो, ते फक्त घरात आली का तिची भांडणं चालू होते. बाहेरच्या सोबत तर हल्ली गुडू 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 राहते, ते चोपडू चोपडू बोलते त्याच्यासोबत. त्याला काही नाही म्हणत ते, पण घरातल्या सोबत तशी काय मांडते का बस. हा, आता मला माहितच आहे ना, मी तुमच्या दोघीची यादी आली तर माझ्यासोबत तशीच भांडे पहिले मार भांडे बावा, भांडणच होय रोज. नीरा दर हप्त्यात भांडण. आता तुमच्यासोबत होते. हा, माझ्या लग्न तेव्हा मलाही सांगे हे माझ्यासोबत भांडते, हे माझ्यासोबत भांडते, मी तर काही बोलत नाही, असं नाही तसं नाही. आता मला माहितच पडलं ना, आता कोण काय आणि कोण नाही तर कोण कोणावर भांडते. आता आपल्याला माहितच पडलं. जाऊ दे बाई, काय हिच्या मागं लागत बसल्या बुडीच्या मागं. आपण आपला स्वयंपाक करू पटपट. मग अजून म्हणा माय झालंच नाही का जेवण आणि झालंच नाही का जेवायचं. चल स्वयंपाक करू पटकन. काय झालं माय, कुठं गेल्या ह्या तिघीच्या तिघी? अंधार आहे वाटते बाई किचन मध्ये. कुच ऐकायला येऊ राहिलं. काहीतरी चुगल्या चालू आहे वाटते माया तसं नाही तर कोणाच्या करते अजून. तशा तर भल्ल्या बोलत नाही बाप्पा, आपल्यासमोर चुपचाप राहते. आणि अंदर गेल्या एका ठिकाणी आल्या तिघी कुचू करते. मायाच गोष्टी करते वाटते त्या नीरा चुगल चोट्ट्या. त्याच्या नवराईल तर असं दाखवते बाप्पा जशा काही बोलतच नाही आम्ही, किती गरीब आहे कितीक नाही. आणि अंदर गेल्या का बस पास लागते त्याची. मग त्याचा ताल आपण लागन तर काही बोलाव नाही. आपण बोललावली का मग बातच त्याच्या डोक्यात येते. हा, मग जाऊनच पाहतो काय करू राहिला तर. चुगल्या एवढ्या कोणत्या करू राहिला तर. आज चुपचापच जातो यायचं, ऐकतोच. लय झालं नेहमी तेच चालू राहते चुगल चोट्ट्यावानाच्या. बाई माया तर निरा कुठल्याच सांगते म्हणते याच्या त्याच्यापाशी काही अशी करते, लाईनी तशी करते. लाईनीला कोणते काम आहे त्या करते नसन तसं. अहो, मी तर म्हटलं एवढे करतो समोर आपण एवढे तिच्या समोर करतो तरी ते आपल्या उलशी सुधी म्हणत. म्हटलं लोकांजवळ नीर आपल्या कुठल्या करत राहते, नीर कुठल्या करत राहते. याला अशीच म्हणून एका सुनीले दुसऱ्या सुनील तशीच म्हणून, ह्या सुनील तशीच म्हणून. गिदाडीचा झामालच करते, अशीच करते तशीच करते. काय माय आता जाऊ दे, मी काय सांगू. मायावर तर लय केलं म्हटलं हिनं. काही सांगाव कोणाले किती कन काय किती मार 70 करून घेतलं म्हटलं. नीर मला कावाचा नाही. माझ्या घरच्याचं काढू देते, याचं काढू देते, त्याचं काढू दे. माहिती आली वाटते ते. बंद करा गोष्टी आहेत ते. पाय कशी चोरू ऐकू राहिली आपली. बंद करा. आली चोट्टाय व भल्ल्या कुटू राहिला होत्या. मायावालाच कुटू राहिला होते ना. आली व करू राहिली. मोठी सांगू राहिली हो तू. हा काय तिले सांगू राहिली आली व बंद करा. माया चुगल्या करता नीरा जेव्हा पण तेव्हा नीरा चुकू चालूच राहते तुमचं. हा, तशात मोठा काही बोलत नाही बाप्पा. आणि मांग भल्ल्या कुठता मायावाला. नाही वाई, तुमचं काय म्हणून राहिलं तर मी आमचा असंच बाहेरचा विषय चालू होता काहीतरी. हे लोक नसते का आपल्या मोहल्ल्यातले, त्याचं चालू होतं. तुमचं काही चालू नव्हतं आमचं. हा, आता बरोबर गोष्ट पलटो तू. मी आली तर मायासमोर. नाही तर माहिती आहे ना मला मॅच चालू होतं म्हणून. बरोबर तुम्ही तिघी एकच झाल्या आहे ना, मला एकटं पडलं. तुमच्या तिघीच्या बरोबर गोष्टी चालू राहते. बुडी अशी करते बुडी तशी करते. बुडी गिडी करता मला. झालं तसं माया आताच वय गेल्या माझ्या गौऱ्या विहिरीवर नदीवर मोठ्या चालल्या तर. तुम्ही तर भल्ल्याच जवान आहे चालल्या तर. बुडी करता नीरा जेव्हा पण तेव्हा मला. तुम्ही साऱ्या घरात योग झाले, मला एकटं पाडलं तुम्ही. म्हटलं नीरा तुमचं चालू राहते बरोबर. आपापल्या नवऱ्याला सांगता माया चुगल्या. मग तुमचे नवरे मला म्हणते माझ्या हातात तर काही राहिलं नाही बाप्पा. आता सगळं तुमचंच आहे, तुमचंच राज्य आहे. मला ते एकटंच पाळलं. मी ते एकटी राहिली. माय बुड्डाई माईकडून बोलत नाही ना काही. अहो आई, असं काही नाही आहे बरं. तुम्ही लय वेगळं, तुम्ही लयच विचार करता बाप्पा. असं काही आम्ही तुम्हाला म्हणून नव्हतं राहिलो. जाऊ द्या काही. हे मोठीच वय ना, माहिती आहे ना मला तुम्हाला शिकवणारी. हे पहिले माझ्यासोबत भांडणं करे, आता तुम्हाला शिकवते हिच्यासोबत भांडणं करावून बुडीसोबत. हा, माहिती ना मला तुमचे सगळे तालं. हाव मोठ्या चालल्या तर मॅच शिकवलं त्याला आहे ना. त्याला तर त्याची अक्कलच नाही स्वतःले. मी सांगतो तशाच वागते त्याला तर अक्कलच नाही. त्याची अक्कल तर गेली तिकडे. मी शिकवतो तशाच वागते बरोबर आहे तुमचं. तू तर चुपच बसवा. माझ्यासोबत बोलायचंच नाही म्हटलं. तू सांगून देतो. हा, लय म्हटलं तू ऐकलं मी आतापर्यंत. एवढे वर्ष झाले तू ऐकूनच राहिली म्हटलं. हा, आता बोलायचं नाही. त्याला शिकवलं आता आणि स्वतःही तसेच वागतं. त्याला तसंच वागायला लावतं. चल बोलायचं नाही बिलकुल. आता करते मी बुडी तमाशा. आता करते हे गाजू सारं. आता तर कोणाला बाजेत नाही. पाय आता कशी करते. पाय आता कशी चिल्लाव सारं गाव जमा करते. पाय आता तिथे पाय तू. मला आता सगळ्यांनी योग अलग पाडलं. माय ना योग झाल्यावर मला एकटीले पाडलं ना. अजून माझं नाव बदनाम करते अव. माया घराचा सारा सत्यानाश केला व या तिघी नाही. माया घर होतं कसं वन केलं कसं. नीरा भानगड्या वानाच्या. नीरा भांडत राहते व जेव्हा पण तेव्हा. माया नाव बदनाम करते व. काय करावं. हप्त्यातून एकदा भांडण गेल्याशिवाय यायला करमत नाही व. माय कायच करावं ह्या बाईचं. माया नाव नीरा बदनाम करून ठेवलं का. बुडगी भांडते. मी तर काही म्हणत नाही बापा यायले. आणि आज नीरा भांडत राहते माया चुगल्या करते.
मायच घर असून मला सासूरवास करते व या, मी सासू असून मला ह्या सुना सासूरवास करते व माय. मी तर त्याला काही सासूरवास नाही करत, मी काही बोलत नाही. माया सगळा लगडा करते व ज्याच्या त्याच्यात. काय हो माय कांताबाई, काय झालं? काऊन अशी करून राहिली हो तू? काय झालं? काय होते माय, रोजचं जातात हे दर हप्त्याचं. भांडण केल्याशिवाय चैन पडते का माय सुनाईले? नीरा भांडणं करते लेकाच्या. अहो कांताबाई, होतच असते आता सगळ्या घरी भांडणं तंटे, ते होतच राहते. आमच्या घरात नाही की बाप्पा, आमच्या सुना तर लयच आहे बाप्पा. काय सांगा आता तुम्हाला? हो, ह्या दोघी तर लयच गरीब आहे बाप्पा. हे तर मोठीच गरीब आहे, सांगू राहिली तिले तर. माया सुना किती गरीब आहे, माया हे किती गरीब आहे तर मोठी. नीरा भानगड्याची सुनेसोबत भांडत असतं रे, ते दोघीच्या दोघी सारख्याच आहे म्हटलं ह्या बाई. चालल्या मोठ्यात आता. हो माहितीच आहे ना आता, हे किती सुधीर आहे तिच्या सुनासोबत, आणि हे हिच्या सुना किती चांगल्या आहे, आणि हे किती बदमाश आहे. तर आपली इथं मोठी सांगून राहिली तिले कांताबाईले तर का माया सुने तशाच आहे, तुझ्या सुने तसाच आहे. याच मोठ्या सुद्धा आहे दोघीच्या दोघी. हो माहिती आहे ना आपल्याला. आता एका हातात थोडी टाळी वाजत असते, दोघीचे राहतेस ना, तेव्हाच भांडणं धुंडण होत असते. याचं चालल्या मोठ्या आपली बाजू ही करून राहिल्या तर. नाही ना माय, तुझ्या सणा तशा नाही आहे ना. माझ्या सुना लयच आहे म्हटलं, लयच. विसतेले हाती घ्या पण त्याला हाती नाही घ्यावं म्हटलं. एवढ्या त्या तर आहे पोट्ट्या. नीरा वाकसल्या पाहिल्या तर तिघीच्या तिघी जणी म्हटलं मिळून मला नीरा घैस आणून टाकते म्हटलं बाई. आता काय सांगावं लोकायले, लोक म्हणते तूच तशी आहे तूच तशी आहे. अरे जाऊ दे ना कांताबाई, काय तुम्ही त्याच्या मागं लागल्या सोडा. नीरा त्याला सवयच पडल्या आता सासवायचे नाव बदनाम करायचे, आता काय करणार आहे. जाऊ द्या कांताबाई, जाऊ दे ना आता. सासवा सुनावं इथे होतच असते, कमी जास्त जाऊ दे. तुम्ही काही लक्ष नका देत जाऊ. तुम्ही बाहेरचा देवधर्म करत जा, भजना मजनात जात जा, घरात राहत जात जाऊ. तेवढीच कमी कटकट होते. काय तिच्या मागा लागतं तुम्ही पण. जाऊ द्या. हा माय, आता मला समजून घ्या लागणार आहे. मायावरच सगळं आहे. मायाच नाव बदनाम केला आहे, मलाच घ्या लागणार आहे आता समजून. नाहीतरी ह्या वाकसल्या समजून घेणार आहे काय. जा मग कांता काकू, घरात जा आता. काही बाहेर नका बसू, बिनकामी लोक पाहते. जा अंदर जा. काय आता नेहमीच आता आपल्या घरातलं जेवण करा जा उलशाक. मोठी ती शांत आहे कांताईचं ऐकू रे, याचं ऐकू राहिली. चालला मला तिला सांगायला अंदर जाय बाहेर जाय. ते तर मोठी 2-2 तास गाजवणारी वेळ म्हटलं ते बाई. यातनं सांगत नाही ते बाई अंदर चालली काय करतं बाप्पा. आता आमच्या आयुष्याला तमाशे लागले तर पाहू द्या लोकायले. आता याच लागते घराच्या बाहेर झालं म्हणजे लय मोठं. पाहू द्या तर लोकांना तमाशे कसे आहेत. डेली माहीत पडत ना सासवा कशा आहे सुना कशा आहेत. नाही बाप्पा, मी माझ्या पोरी येईपर्यंत मी घरात जात नाही. ह्या बाय अजून माझ्यासोबत भांडायचं बाप्पा. तिघीच्या तिघी नीरा मागं लागते मायावाल्या. माझ्या पोरं येऊ देतो, माझ्या बुडा येऊ देतो, मग जाईन मी बाप्पा. मी घरात मी नाही जात.